श्री शंकर गीता अध्याय 14. श्री गणेशनमा श्री सरस्वतीनमा श्री माता पिता ये नमा. महाराज पाती मज रोखून वंदन केले मी वाकून. महाराज रोखून पाहून तसेच बसले पाहत. तीक्ष्ण डोळे मजला म्हणती काय अडचणी तुझ्या पुढती. त्यांची तुझला कसली भीती. समर्थ मी आहेच माझ्या लीला विलासांची माहिती तुला हवी ना होती. कोणत्या पूर्व घटना घडते तुला हव्या होत्या त्या. मम लीला विलासांचा डोंगर ठेविला मी तुझ्या समोर. त्यातले कळस चमकदार तेवढेच फक्त लिहावे. भारतीय महायुद्धात 18 अक्षहिनी सैन्य असत. सर्वांच्या नुसत्या नावाचं न पुरत. 18 अध्याय केवळ भगवंताने भगवद्गीता तरी सांगितली या जगाला. म्हणून सांगितली तुझा शंकर गीता. 18 अध्याय म्हणून हे हनुमंताचे शेपोट याचा सापडणार नाही शेवट. म्हणून 18 अध्यायाचा तट बांधून आहे ठेवला. महाराजांच्या डोळ्यांचे बोल ऐकून मोलाचे चकित होऊन वदल वाचे. जय जय प्रभू शंकर. अभ्यंकरांच्या स्वप्नात रोज त्यांच्या मातोश्री येत. ऐसे का रोज घडत काळजी त्यांना लागली पैठणला महाराजांनी. अभ्यंकरांना घेतले बोलावूनी. महाराज न देता उभे राहून अभ्यंकरांना म्हणाले भाताचे पिंडा करून सत्वर वहा माझ्या पायावर. पिंड भाताचा चरणांवर महाराज सांगू लागले तुझी आई झाली रे मुक्त. तेव्हापासून अभ्यंकरांच्या स्वप्नात आईचे येणे बंद होतं. महाराजांनी उतरले. दत्तात्रय गणेश अभ्यंकर यांच्या वडिलांपासून घरी महाराज येत असून हेही बजती महाराज हे 9 वर्षाचे असल्यापासून महाराजांच्या सहवासात असून महाराज यांना घेऊन फिरले अनेक ठिकाणी. रात्री अपरात्री महाराज येत चहा खिचडी करण्यास सांगत. भलं तिचं कामे करण्याला होतं करवूनही घेत ते. एकदा महाराज त्यांच्या घरात चादर पांघरून झोपत. जन्मल्या बाळासम लहान होतं. अभ्यंकर झाले चकित. त्यांनी वडिलांना बोलावून म्हटले अहो महाराज बाळ झाले. वडिलांनी पांघरून काढले. पुरवत दिसले महाराज. महाराज म्हणाले माझे ऐका मोठ्याचे लहान होता येईल का. प्रत्यक्ष पाहिले ते खोटे का. भांबावून गेले दोघेही. अभ्यंकर म्हणाले महाराजांना आपले मूळ रूप मज दाखवाना. महाराज म्हणाले अभ्यंकरांना जरूर बेटा दाखवीन. समाधीनंतर काही वर्षांनी शुद्ध अष्टमीच्या दिनी रात्रीचे 2:30 वाजले असून मोठा चमत्कार झाला. एक भव्य तेजस्वी व्यक्ती प्रगटले अचानक समाधीवरती. 25 फूट उंची होती. पुरुष रूप मनोहर. महिन्याने पुन्हा अष्टमीशी तीच उंची त्याच वेळेशी. समाधीवर चटदिशी स्त्रीरूप प्रगटले सुंदर. चूल पेटविली त्या स्त्रीने. कढईत भाजले शेंगदाणे तसेच तोंडात ओतले हाताने. अगदी गरम असताना ती स्त्री म्हणे मी आदिशक्ती दर्शन प्रसाद खाऊनी मी जाणार आहे येथून. आवाज स्पष्ट कणखर. समाधीवर पादुकांच्या उजव्या बाजूस गुप्त झाले पुरुष रूप. पादुकांच्या डाव्या बाजूस शक्ती अंतर्धान हो. अशीच एक अष्टमी असत. समाधी मठाच्या मंडपात एक भव्य रूप प्रगटत. तेजपुंज विशाल. मारुती समोर मंडपात मांडी घालून ते बसत. तेथूनच ते पाय लांबवित समाधीवर ठेवले. बाबूराव रुद्र आणि अभ्यंकर पाहत होते हा प्रकार. तेवढ्यात बाबे आयसा पुकार त्या पुरुषाने केलाच. बाबूराव आवाज ओळखत महाराज आपणास बाब्याचं म्हणत. त्या पुरुषाने एका हातात धरले बाबूरावांना. लांबून दुसऱ्या हातास धरले अभ्यंकरास. अभ्यंकरास तो पुरुष म्हणू लागला जोरात माझे मूळ रूप तुझला पाहावयाचे आहे ना. शुद्ध मी तुझा दिला होताना पाहून घे आता ते. तो पुरुष तेथून निघाला. पादुकांच्या उजव्या बाजूस गेला. अल्ला कायसा पुकार केला. अंतर्धान पावला. पुढे ती शक्ती प्रगटत पादुकांच्या डाव्या बाजूस जात. अल्ला कायसे पुकारत गुप्त झाली तेच. अभ्यंकरांच्या मनात अगदी लख प्रकाश पडत. ओळखिले हेच महाराज असत. मूळ रूप दाखविले. 3 वर्षांनी समाधीनंतर अष्टमीस मठात समाधीवर प्रत्यक्ष महाराज निजलेवर पाय त्यांनी लांबविला. पाय एवढा लांबवित वर हंडी टांगलेली असत. तिला पायाने हलवित प्रत्यक्ष अभ्यंकर पाहत. अभ्यंकराची मुलगी आजारी. प्रत्यक्ष महाराज प्रगटले घरी. टोपी चपला ठेवून दोरी. संडासात गेले लगवीस. टोपी चपला अभ्यंकरांनी ठेवल्या पेटीत लपवून. बराच वेळ झाला म्हणून संडास त्यांनी उघडला. महाराज तर गुप्त झाले. मग पेटीत सामान पाहिले. ते सामान हे गुप्त झाले. घटना समाधीनंतरची. एकदा अभ्यंकरांच्या घरात मी त्यांच्याशी होतो बोलत.
त्यांच्या डोक्यावर मजला दिवस दिसत, 2 पाऊले तेजस्वी अभ्यंकरांना मी म्हटले, महाराजांनी चरण कमले. तुमच्या डोक्यावर भाग्य बले, अभ्यंकर बदले यावर. मी महाराजासंगे खेळत, माझ्या डोक्यावर ते पाय ठेवत. नेहमीच ऐसे असे घडत, त्याचाच परिणाम हा सत. महाराज एकदा सांगती, शिष्याच्या मस्तकावरती गुरूंची ती पाऊले असती. गुरुप्रसाद असे हा, भस्मे आणि अभ्यंकर या दोघांच्या मस्तकावर. महाराजांची पाऊले सुंदर मी आहेत पाहिली, अक्कलकोट स्वामी समर्थाचा घरी फोटो लाव असा. महाराजांनी आदेश दिला अभ्यंकरांना एकदा. अभ्यंकर म्हणाले, महाराज असं तुम्ही जेव्हा फोटो द्याल तेव्हाच मी तो लावणार, अन्यथा लावणार नाहीच. बेळगावच्या गंदे महाराजांना हगवण लागली, गुण येईना. गंदे म्हणाले सर्वांना, आता उपाय एकच. महाराजांच्या समाधी मठात नेऊन सोडा मज सांप्रत. काय व्हावयाचे ते होते तर आले समाधी मठात. जणू अक्कलकोट स्वामी महाराज असे दिसत गंदे महाराज. त्यांची हगवण शुश्रूषा कामकाज अभ्यंकर होते करीत. नगरहून एक शेतकरी आला, तो अगदी दिसावयाला शंकर महाराजांसारखा आबाला. शेतकरी सांगू लागला, माझ्या भावाला मुलगा झाला. त्याने नवस होता केला, मुलगा झाल्यावर समाधीला दर्शनास येण्याचा. त्याप्रमाणे बैलगाडीतून भाऊ मुलाला घेऊन येत आहे मागाहून. पुढे दर्शना मी आलो. तो शेतकरी आल्यावर गंध्यांच्या गुण पळाली पार. बरे वाटू लागले फार, प्रकृती त्यांची सुधारली. शेतकरी अभ्यंकरास त्यांचा पुरवृत्तांत सांगत. अभ्यंकर अगदी थकवत, ठाऊक त्याला हे कसे. शंकरी म्हणाला, गंधे यांना सांगू नका कोणास. मी कोण आणखी खास. शेतकऱ्याने सांगितले, भाऊ येत नाही म्हणून. शेतकरी गेला निघून. गंधे अभ्यंकरांना बोलावून विचारते, कोण हा शेतकरी. हेच शंकर महाराज असत. ऐकत अभ्यंकर झाले चकित. गंधे अभ्यंकरांच्या घरी येत, डबा नैवेद्याचा घेतला. दोघे समाधी मठात येत. गंधे नैवेद्य दाखवित, अभ्यंकरांना एक फोटो देत अक्कलकोट स्वामींचा. गंधे म्हणाले अभ्यंकरांना, महाराजांनी सांगितले मजला, अक्कलकोट स्वामींचा फोटो तुझला द्यावा म्हणून दिला हा. अभ्यंकर फोटो असता पाहत, महाराज असताना जे घडत संपूर्ण सारे आठवत. धन्यता त्यांना वाटली. आज अभ्यंकरांच्या स्ववास्तूत अक्कलकोट स्वामींचा फोटो असत. शंकर महाराजांचाही शोभत दिव्य फोटो मोहक. एकदा महाराज होते बसलेले, दर्शनास हो लोक जमलेले. एक हरिजन गृहस्थ तेथे आले, प्रसादाच्या आशेने. दर्शनास तर गर्दी असत, महाराज सर्वांस प्रसाद देत. हरिजन दूर उभा असत, चिंता प्रसाद मिळेल का. तेथूनच महाराजांनी आपला हात लांब करून, हा घे प्रसाद असे म्हणून दिला प्रसाद हरिजना. पुढे काही वर्षांनी अगदी त्याच ठिकाणी महाराजांची समाधी ओवणी. कैक प्रसंग असेही, सयाजीराव गायकवाड यांना बडोद्याच्या गादीवर महाराजांनी बसविले. सोकर वैभवशाली थाटात बडोद्याच्या राजवाड्यात महाराजांचा पुतळा असत. अत्यंत प्रेक्षणीय शोभत भव्य फोटो तसाच महाराज म्हणती हिमालयात मुद्दाम पहा जात असत. अनेक जण तेथे दिसत, समाधी घेऊन बसलेले. 4-4 हजार वर्षापासून जिवंत समाधी घेऊन बसले आहेत. कित्येक जण दाढी जमिनीपर्यंत, कित्येकांच्या भुवयांचे केस जमिनीपर्यंत लांबत. अशांची दाढी महाराज हलवित पाहत समाधी खरी खोटी. पुण्याची लकडी पुलावरती एक गृहस्थ रोज येऊन बसती. महाराज तेथे येते, गप्पा मारित दोघेही. नेमाने दोघांच्या गप्पा होत. गृहस्थ महाराज असं विचारत, आपले नाव काय असत. राहता कोठे आपण. शंकर महाराज माझे नाव, मी राहतो धनकवडी मठात. महाराज त्याला सांगत. ऐकून त्यांनी घेतले. पुढे 2 दिवसात महाराज आले नाहीत. चौकशी करण्यास गृहस्थ येत धनकवडी मठात. शंकर महाराज कोठे असत. बाबूराव रुद्र दाखवित. ही महाराजांची समाधी असत. गृहस्थ थक झाला. लकडी पुलावरती रोज नेमाने येतात. हे महाराज आले नाहीत काल, आज चौकशीच आलो म्हणून. रुद्र त्याला सांगत. समाधी घेऊन 8 वर्षे होत. गृहस्थ झाले चकित. रुद्र थक झाले. समाधी घेतल्यावर काही वर्षांनी एका भक्ताच्या लग्नास जाऊन कोठी सांभाळली महाराजांनी. फोटो काढून त्यात महाराजांचा मुहूर्त. अमावस्या हा असे ख्यात. हाच मुहूर्त ते सांगत. कोणत्याही कामास महाराज हजामतीस बसत. हजामत होईपर्यंत केस येता पुरवत. किमया कैशी पहा ही. नगरचे नवले महाराजांना
म्हणाले मज विष्णुपद दाखवा ना. महाराज नदीत उभारून नवले ना. विष्णुपद पहा म्हणाले. पुण्यात सुवर्णपद दिसले. हात ठेवित त्यावर नवले. हात सरकवित बघू लागले. विष्णुपद किती लांबते. सुवर्ण विष्णुपद संपेना. आश्चर्य वाटे नवले यांना. मुकुट दिसला वर पाहताना. आकाशाला भिडलेला. पूर्वाशा या घटनेने दाखवून दिले महाराजांनी. स्पष्टपणे मी कोण सुनी. बोध मानावा असा पुण्य समाधी घेतल्या बऱ्याच वर्षानंतर. वाशिमचा जाणू महार. मुलगा त्याचा हरवला. चोहीकडे शोध केला. नुसता पत्ताही न लागला. 3 महिन्यांनी मुलगा आला हाती खाऊ घेऊन. विचारता कोठे होतास. मुलगा सांगे बापास. शंकर महाराज इथे येऊन घेऊन गेले मला ते. महाराजांच्या समेत इतके दिवस होतो हिंडत. आज खाऊ देऊन हातात महाराजांनीच सोडले. शांताबाई पुणेकर त्यांचे पती निवर्तल्यावर 20व्या दिवशी महाराज तर त्यांच्या घरी गेलेच तुला विसावा देण्यासाठी. आज आलो तुझ्या सदनी. सर्व व्यवस्थित होईल म्हणून महाराज गेले सांगून. 6 मुले शांताबाई सांभाळ केला भावानी. आज मुलाचे सर्व व्यवस्थित असून समाधान शांताबाईस. नाशिकला काबुली बाबाकडे. महाराजांचा मुक्काम त्याच्याकडे. नागपूरचे ताजुद्दीन बाबाही आले महाराजांच्या दर्शना. महाराज जेव्हा झोपत तेव्हा ताजुद्दीन पहारा करीत. मुसलमानांना हे न खपत अडथळा करण्यास येत ते. जेव्हा मुसलमान तेथे येत तेव्हा ताजुद्दीन बाबाचा पहारा असत. मुसलमानांना ताजुद्दीन दिसत. साक्षात भगवान हनुमंत. मुसलमान घाबरून पळून जात. ज्यांच्यास्तव हनुमंत पहारा करीत ते कोण असावेत. बोलकी घटना हे असे. प्राध्यापक रंगनाथ दत्तात्रय वाडेकर दर्शनास गेले समाधीवर. महाराजांच्या दर्शनाची उर त्यांना होती लागले. दर्शन घेता समाधीतून जे 1111 प्रगटाला दोन्ही. इंग्रजी भाषेतील दोन्ही ऐकून अर्थबोध होईना. अर्थबोध झाला समाधीवर. जे मन जे ज्ञानेश्वर. जे ज्ञानेश्वरांचे अध्यक्षर. पुढे एक चामद असत 1111. यात एका अंकचा 4दा असत. ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय ओवी पहिली. त्यातील त्या ओवीचे पहिले चरण त्याचेच पहिले अक्षर म्हणजे ओम हे असत. 4 एकाचा अर्थ हा. ज्ञानेश्वरांच्या समाधीवर वाडेकरांना ओमचीच साधना मिळत. तीच साधना इथे प्रगटत. आनंद त्यांना झाला. अक्कलकोट स्वामी समर्थ. माणिका प्रभू शंकर महाराज साईबाबा एकत्र फिरत काही वर्षे चौघेही. 1928 साली पाकिस्तान होऊ ना म्हणून सांगितले होते महाराजांनी. त्याप्रमाणे घडलेच. महाराज म्हणाले एकदा कोणता पुढारी मरणारा कसा. कुणावर झाडल्या जाणार गोळ्या. विषप्रयोग कुणावर. खून कोणाचा होणार. विमान पडून कोण मरणार. नावे दिनांक सांगत सविस्तर. त्याप्रमाणे घडलेच. त्या अनामिक पुढाऱ्यांची नावे या पवित्र ग्रंथात कशाशी म्हणून तो उल्लेख टाळला असून महाराज बोला चुका. 2000 साली माझा पठ्ठ्या शिवाजी दिल्लीच्या तख्तावर येणार असून महाराजांचे बोल हे पाहून महाराजांची चरण कमले. भक्तीने मी वंदन केले. 14व्या अध्यायाचे संपले. लिखाण या ठिकाणी संतवर्य योगीराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री शंकर महाराज की जय.